एखाद्या व्यक्तीला ज्याला दिसत नाही त्याला आपण सांगत असतो की तुला दिसत नाही, त्याला असं वाटत नसतंच. अचानक मग मला माहिती पडलं की ओके, मी जे नाटक बघायला जाणार होते त्याच नाटकाच्या कास्ट सोबत मी आता काम करणार आहे. पण एका बाईंनी मला जोरात ओढून म्हटलं, आनंदी तुला दिसतं? आणि मला असं झालं की आता याला काय उत्तर द्यावं. पण मग मी म्हटलं की नाही नाही मी प्रयत्न करतेय वगैरे. तर मग त्या म्हणाले नाही नाही मी बघणार आहे 30 मार्च पासून. त्याचाच इम्पॅक्ट किती आहे, म्हणजे की तिला त्या प्रोमो मधनं त्या बाईंना वाटलं की तिला खरंच दिसत नाही. याच्यात खूप मोठं श्रेय आहे, खूपच मोठं श्रेय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. आनंदी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीस येते आणि या निमित्ताने या मालिकेतील 3 बहिणी माझ्यासोबत आहे. कशा आहात? एकदम आनंदी. खूप मस्त, मज्जेत आणि आनंदी. पण एक छान ऍक्टिव्हिटी आज आपण करतोय आणि केली होती, म्हणजे आमच्यासाठी ती खूप अनएक्सपेक्टेड होती. मला सांगा, तुम्हाला माहिती होतं का, की अंदाज होता की आज आपण असं करणार आहोत काही, आणि तो अनुभव कसा होता? बिलकुल काही आयडिया हा. नव्हती आम्हाला पण. आणि आम्ही आता तेच डिस्कस करत होतो की अगदी 30 सेकंदाचा कालावधी होता जेव्हा आपल्यावरती प्रकाश नव्हता. आणि त्या 30 सेकंदामध्ये इतक्या गोष्टी, इतके विचार आपल्या मनात येऊन गेले ज्याच्याने आपण डगमगलो, आपण हेल्पलेस फील झालं आपल्याला. पण ह्या कायमच्या अंधारातून एक सकारात्मक भावना निर्माण करत राहणं, रोज नियमितपणे आणि त्याला जिद्दीने उत्तर देणं, हे एक खूप मोठं चॅलेंज आहे, खूप मोठं आव्हान आहे. आणि ऑलवेज विथ अ स्माइल. Always with a smile. म्हणजे नेहमी हसतमुख, नेहमी खूप सकारात्मक ऊर्जा. म्हणजे मी कधीच कोणाला बघितलं नाहीये की ते असे पुढत बसलेत किंवा रडत बसलेत, कधीच नाही. म्हणजे आम्ही जे वर्कशॉप्स केले त्याच्यात सुद्धा कोणीही असं आम्हाला सांगितलं की नाही की आयुष्य खूप अवघड असतं आमचं, आम्ही खूप काय काय फेस करतो, असं आम्हाला कोणीही, नॉट इवन अ सिंगल पर्सन ज्याने आम्हाला असं सांगितलं की आम्हाला दुःख होतंय किंवा आम्ही खूप बिचारे आहोत, असं कोणीही आम्हाला सांगितलं नाही. दॅट इज द, म्हणजे खूपच महत्वाची गोष्ट. म्हणजे आज जो पॉइंट आपण राईटली पुट आउट केला होता तोच की एखाद्या व्यक्तीला ज्याला दिसत नाही त्याला आपण सांगत असतो की तुला दिसत नाही, त्याला असं वाटत नसतंच. सो अनलेस अँड अंटिल आपण ते ऍक्सेप्ट करतो आणि आपण रिअलाइज करतो की त्यांना एक वेगळं काहीतरी पर्स्पेक्टिव्ह आहे, एक वेगळं विजन आहे, तोपर्यंत ती भावना समजून घेणं खूप अवघड आहे. पण आता मी म्हणेल की हे जे इंद्रधनुष्य तू त्यांच्यासोबत रंगवलंयस, मला सांग की काय शिकलीस तेव्हा त्यांच्याकडून? एकतर की आपण म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे इथे लाईन्स आहेत केलेल्या, तर ना अटेन्शन टू डिटेल त्यांचं इतकं चांगलं होतं की एकही कलर मिक्स झालेला नाहीये, कारण त्यांनी ते बरोबर अंदाज घेत 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 रंगवलेलं आहे. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे रंग त्यांनी जे आयडेंटिफाय केले ते स्मेलवरनं केले, जे पण एक खूप मोठी गोष्ट आहे जी आम्ही कधीच एक्सपिरियन्स केलेली नव्हती, की रंगांना एक वेगळा विशिष्ट वास असू शकतो ज्याच्यावरनं तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकता. सो ऍक्च्युली त्या ट्युटरचं किंवा त्या मेंटरचं खूप मोठं श्रेय आहे की त्यांनी एवढा विचार करून त्यांनी आता किती 72, ते म्हणाले की 72 रंगांचा त्यांनी वेगवेगळे गंधांचं हे केलंय. त्याच्यामुळे खूपच मोठी गोष्ट आहे. त्या मेंटॉरला सुद्धा, म्हणजे श्रीरंग फाउंडेशनचे जे सर्वेसर्व आहेत त्यांचं सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे की किती छान अनुभव ते देऊ शकतायत अशा अंध लोकांना. म्हणजे आपण इन्क्लुझिव्हिटी फक्त बोलतो, पण एव्हरीडे लाईफ मध्ये ते हे करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. असंच आम्हाला काहीसं वाटलं होतं जेव्हा प्रोमो आला होता, आणि ते पाहून असं वाटलं की अरे, म्हणजे अशा धाटणीची एक वेगळी मालिका आहे ते. आणि सगळ्यात पहिले वाटलं की हिचे डोळे किती सुंदर आहे. आणि तरीही जेव्हा तुला ही भूमिका विचारण्यात आली होती तेव्हा तुलाही कुठेतरी असं वाटलं की मला माहिती आहे की अनेक जण तुला सांगत असतील की तुझे डोळे फार सुंदर आहे, पण ह्याच डोळ्यांचा वापर आपल्याला या मालिकेत करायचा नाहीये. काय थॉट होता, म्हणजे विचारणा झाली तेव्हा काय विचार होते? खरं तर मी असं कायम समजत होते की आपले डोळे आपले सगळ्यात मोठा ॲसेट आहे, आणि त्याच ॲसेटवरून आज हे करता येते, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचं पूर्ण श्रेय खरं तर मी स्टार प्रवाह, सतीश सर, आमचे डिरेक्टर अनिकेत सर यांना देईन. कारण हे चॅलेंजिंग आहे की ॲज अन ॲक्टर तुम्ही तुमचा सर्वात मोठा ॲसेट जो आहे, ज्याचा फक्त खरं तर ब्युटीसाठी उपयोग होतो, त्याला इतक्या चांगल्यारित्या युटिलाइज करू शकता, इतक्या मोठ्या मेसेजला तुम्ही तो युटिलाइज करू शकता. त्यामुळे मी खूप ग्रेटफुल समजते स्वतःला की ही संधी मला अशी मिळाली, आणि हे खरंच खूप मोठं आव्हान आहे, पण मी तयार आहे करायला ते. सर, मला सांगा की ही मोठी बहीण नेमकी कशी आहे, कारण की आतापर्यंत ती खूप छान छानच सांगते, तर ती तशीच आहे का?
हो, ऍक्च्युली ती तशीच आहे, ती गोड आहे, ती सतत आमची काळजी घेत राहते. आणि जर तिला म्हणजे जसं की आता मी लहान असल्यामुळे मग माझ्याकडनं न कळत काही होऊन जातं. सो ती असं नाही की ती रागवणार किंवा ती ओरडणार माझ्यावरती, ती मला खूप प्रेमाने सांगते की पयोष्णी असं नाही ग. मी 100 वेळा चुकेल, ती 100 वेळा चांगल्याने सांगते. शी इज लाईक की पयोष्णी असं नाही करायचं बाळा. आणि जवळपास आता आम्ही एकमेकींना लाईक 3-4 महिने तर होतच आलेले आहेत. आणि शी इज स्टील द सेम. सो शी इज ती तशीच आहे. मी मगाशी म्हटलं तसं की आनंदीचे डोळे आरती आहे, तर हा. अगदी तसंच आहे की ती ह्या सगळ्या प्रोसेसमधनं आम्हाला ज्या पद्धतीने गाईड करतेय किंवा ज्या पद्धतीने आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगतेय, त्याच्यामुळे आम्ही दोघी जणी खूप प्रभावित आहोत तिच्यामुळे. आणि आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला आलापिनी बरोबर काम बापरे करता बापरे येतंय. बापरे खूपच झालं, मोठं झालं, एवढं काहीच करायची गरज नाही. पण मला खूप मज्जा येते, मला खूप छान वाटतंय. खरं तर मीही अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली आहे. मी पण एकच काम केलं आहे याच्या आधी, खूप काही मी मोठी नाहीये. त्याच्यामुळे मला पण खूप मजा येते. आणि आम्ही सगळेच धडपडत काही ना काहीतरी शिकतोय. आमच्याबरोबर अरुण सर आहेत, जे खरं तर आमचे म्हणजे जे खरं तर आम्हाला सगळे शिकवतात. मी आत्ताच म्हणाले की ते जर सीन मध्ये असतील तर सीनचा वेगळा मूड सेटच करायला लागत नाही. त्यांच्या एका वाक्याने आपल्याला कळून जातं की ओ हा मूड असणार आहे सेटचा आणि आपण हा सीन असा करतोय. त्याच्यामुळे खरं तर त्यांच्या बरोबर काम करताना ही खूप मोठी म्हणजे इट इज बिग opportunity. खरं म्हणजे इट इज अ हा. ब्लेसिंग टू हा. हॅव. आणि असे 1 to 1 सीन असणं किंवा आमच्या चौघांचे मिळून सीन असणं हा. ही खूपच म्हणजे मोठी जेव्हा गोष्ट आहे. आम्ही खरंच लुक फॉरवर्ड करतो की आमचे चौघांचे सीन्स कधी आहेत, कारण खरंय. आमचं इतकं छान नातं झालंय आता. सो आम्ही एक्साइटेड आहोत की ते प्रेक्षकांपर्यंत तितक्याच छान छान रूपाने पोहोचलं पोहोचेल. पाहिजे. मला तरी वाटतंय की पोहोचणारच आहे. ऑफस्क्रीन खरं तर ही खूप छान मैत्रीही झाली आणि मला असं वाटतं हेच बहिणींचं नातं हे ऑफस्क्रीन झालंय. विचारलं जर पहिला दिवस मैत्रीचा तो कसा होता, तर कसा होता? पहिल्या दिवशी कशी भेट झाली? आम्ही लुक टेस्टला भेटलो होतो आणि त्या दिवशी कारण आलापिनीला मी इंस्टाग्रामवरनं बघून ओळखत होते, पण त्यामुळे मी तिला खूप प्रश्न विचारत होते की बरं तुझं कसं आहे मग. आणि आम्ही दोघी खूप बोलत होतो, एकमेकींना असे जाणून घेत होतो. पयोषणी त्या दिवशी एकही शब्द बोलली नाही, शांत बसली होती. आणि म्हणजे खरं तर आम्हाला ती पयोषणी आता आठवतच नाही, कारण ती तशी नाहीच आहे. त्यामुळे ते एक वेगळाच काळ असा वाटतो जेव्हा पयोषणी शांत बसून फक्त ऐकत होती. काय झालं होतं नेमकं? आता मला आलापिनीच्या रील्स अँड ऑल अत्यंत आवडतात. म्हणजे ती आणि वल्लरीताई, म्हणजे दोघी जणी. अँड मी पण कथ्थक करते. सो आय ऑलवेज यूज टू ॲडमायर हर की शी सो गुड. मी तिचे रील्स लाईक करायची वगैरे वगैरे. आणि द डे आय मेट हर वॉज लाईक स्टार स्ट्रक एक second. is she going to work with me? And I was like, okay, ठीक आहे. आणि then जाई केम. आणि मग तिचं जे नाटक होतं भूमिका, आय वॉज प्लॅनिंग की मी आज जाईल बघायला, यावेळेस मी जाईल, आता मी जाईल, नंतर मी जाईल. आणि अचानक मग मला माहिती पडलं की ओके, मी जे नाटक बघायला जाणार होते त्याच नाटकाच्या कास्ट सोबत मी आता काम करणार आहे. सो इट वॉज रिअली असं फॉर मी की ओके ठीक आहे. मग आय वॉज रिअली शांत की आता मी यांच्यासमोर काहीच बोलू. म्हटलं नको, यांना पहिल्याच दिवशी धक्का द्यायला नको. सो पहिल्याच दिवशी आम्हाला धक्का दिला नाही, हळूहळू आता रील्सचं डिस्कशन खूप होत असेल ना, की कधीपासून आम्हाला ते पाहायला मिळते. नाही, आम्ही ऍक्च्युली आलापिनीलाच मोटिवेट करत असतो हा, की की तू कर. तू टाक, हा. तर आम्हाला तिला बघायला जास्त जास्त आनंद आवडतं. मिळतो. म्हणजे आम्हाला आठवते पयोषणीकडे एक स्क्रीन रेकॉर्डिंग होतं हा. आलापिनीच्या डान्सचं, तर आम्हाला हा. असं होतं की आता कर ना आमच्या समोर हा. रेकॉर्ड, आम्हाला ती प्रोसेस आम्ही बघण्यात. करू लवकरच, आम्ही लवकरच काहीतरी करू. घेऊन येऊ तुमच्या समोर. हा. आताच लॉन्च सोहळ्यात असं झालं की तुझं कास्टिंग हे खूप चॅलेंजिंग होतं आणि मला ती प्रोसेस जाणून घ्यायची आहे थोडक्यात, की कशा पद्धतीने ते कास्टिंग. बापरे. मी ऍक्च्युली पहिले सतीश सरांच्याच संपर्कात आले या रोल विषयी, आणि त्यांनी मला सांगितलंच होतं पहिलेच की खूप चॅलेंजिंग रोल आहे आणि असा रोल कधीच झालेला नाहीये टेलिव्हिजनवर. मुळात आपल्याला सतीश सर आणि स्टार प्रवाहाने अशी अपॉर्च्युनिटी मिळणं हीच, म्हणजे मी तिथेच मला पुढे काहीच जाणून घेण्यात स्वारस्य नव्हतं, पण ते इतकं
इतकी मोठी अपॉर्च्युनिटी आहे ही. आणि ज्या क्षणी मी ते सुरू केली त्याची प्रोसेस किंवा माझी पहिली ऑडिशन झाली तर मला त्यात एक भारूड सादर करायचं होतं, कारण आनंदी भारूड गाते आणि ती भारूड गाते, ती कोल्हापुरी भाषेत लहेजात बोलते, कारण ती इचलकरंजीची आहे. त्यामुळे ते एक माझ्या व्यक्ती, मी जशी आहे, जाई जशी आहे तशी बिलकुल नाही आहे. त्यामुळे मला ते आणखीनच चॅलेंजिंग होतं की आपल्याला असं काहीतरी करायला मिळते. पण एक ॲक्टर म्हणून याच्याहून जास्त आनंदाची कुठलीच गोष्ट नसते. सो मग ती संधी मिळाली आणि ती करता येते, याबद्दल मी खूप खूप एक्सायटेड आहे. खरं तर ही आनंदीच प्रेक्षकांना फार आवडते. एक प्रतिक्रिया आता नुकतीच कोणती आली आहे का तुझ्यापर्यंत, की घरात कोणती अशी प्रतिक्रिया तुला मिळाली? मला ॲक्च्युली गिरगावला गेलो होतो गुढीपाडव्यासाठी आणि तिथे मला एक जण खूप जणांनी येऊन सांगितलं की आनंदी बघणार. आणि मला खूप आनंद होत होता की अरे वा, इतकं पोचतंय आणि आपण रिलीज होण्याच्या आधीच इतक्या जणांपर्यंत पोचतोय. पण एका बाईंनी मला जोरात ओढून म्हटलं, आनंदी तुला दिसतं? आणि मला असं झालं की आता याला काय उत्तर द्यावं. पण मग मी म्हटलं की नाही नाही, मी प्रयत्न करतेय वगैरे. तर मग त्या म्हणाले नाही नाही, मी बघणार आहे 30 मार्च पासून. तर मला फार फार छान प्रोमोचाच इम्पॅक्ट किती आहे, म्हणजे की तिला त्या प्रोमो मधनं त्या बाईंना वाटलं की तिला खरंच दिसत नाही. याच्यात हा. खूप हो, मोठं श्रेय आहे, खूपच. खूपच मोठं श्रेय आहे. त्यासोबतच मला वर्कशॉपचा किस्से जाणून घ्यायचे. वर्कशॉप करणं म्हणजे तिच्यासाठी तर चॅलेंजिंग होतं, पण मला असं वाटतं तुमच्यासाठी चॅलेंजिंग होतं, कारण की तिला सांभाळणं हे तुमच्या हातात आहे. मला सांग, काय त्या वर्कशॉपमधनं घेऊन आलीस? एकतर खूप थँक्यू म्हणेन मी आमच्या सगळ्या टीमला, की फक्त जायला नाही तर आम्हाला पण त्या वर्कशॉपमध्ये तुम्ही सामावून घेतलं. कारण काय खूप महत्त्वाचं होतं आमच्यापर्यंत पण ह्या विषयाचं गांभीर्य पोहोचणं, की आपण काय दाखवतोय, आपण काय पुटफोत करतोय ऑडियन्स समोर. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तर एक खूप मोठं थँक्यू. आणि हीच गोष्ट मी तिच्याकडनं, म्हणजे त्या दोघांकडनं ज्यांना आम्ही भेटलो किंवा त्या सगळ्याच जणांकडनं मी घेतली, की काहीही झालं तरी आयुष्य जगायचं कोणीच थांबत नसतं. म्हणजे त्यांच्याकडे तर खूप बेसिक गोष्टी ज्या आपण खूप ग्रांटेड धरतोय, म्हणजे विजन किंवा त्यातले काही डेफ डंबही होते, पण त्या गोष्टी त्यांच्याकडे नाही आहेत आणि तरी ते इतक्या आनंदाने आयुष्य जगत होते. त्याच्यामुळे खूप परफेक्ट नाव आहे मालिकेचं, कारण ती जरी अंध असली, जरी व्हिज्युअली इम्पेअर्ड असली, ती खूप आनंदी मुलगी आहे. आणि कधी कधी आपणही एवढे आनंदी नसतो, आपणही कुढत बसलेलो असतो, आपणही किती छोट्याशा गोष्टींवरनं आपण सॅड असतो आणि आपला मूडच गेलेला असतो. पण त्यांच्याकडे तर खूप एक मूलभूत गरज आहे दिसणं ही आयुष्य जगायला, पण तीच त्यांच्याकडे नाहीये. पण तरी दे आर लिव्हिंग देअर लाईफ टू देअर फुलेस्ट, म्हणजे कदाचित आपल्यापेक्षाही जास्त ते आयुष्य जगतायत. त्याच्यामुळे प्रत्येक क्षण त्यांना खरं तर खूप अवघड जाऊ शकतो जर त्यांनी तसं स्वतःचा समज करून घेतला तर. पण ते खूप उलटा समज करून घेऊन प्रत्येक क्षण कसा रंगीत आणि कसा खूप जगता येईल असाच विचार करतात. सो हेच शिकायला मिळालं. मलाही असंच वाटतं की आता आनंदी बघून प्रेक्षक देखील असाच समज करून घेणार आहेत. सो खूप खूप थँक्यू सो मच. पण प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार? एकच गोष्ट सांगायला आवडेल. आनंदी राहा आणि आनंदी बघा. बघा. 30 मार्च पासून रात्री 9:30 वाजता सोमवार ते शुक्रवार फक्त आपल्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.